आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे. तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदी करतो. नमस्कार मंडळी, मी तेजू तुमचं माझ्या मॅजिकल लाईफमध्ये खूप सारं स्वागत करते आणि तुमच्यासोबत माझा आजचा दिवस शेअर करते. तर नेहमीप्रमाणे 5 वाजता उठलेली आहे. आज टिफिन वगैरेची घाई नव्हती, तरीही नेहमीप्रमाणे 5 वाजता जाग आली. मग म्हटलं उगाच लोळत बसायला काय अर्थ नाही. सकाळी लवकरच उठलं तर कसं कामसुद्धा झटपट होतं. मग नेहमीची आपली कामं आहेत ती सुरू केली. पहिल्यांदा सोफ्याचे जे सोफा शीट आहेत ते मी सगळे व्यवस्थित लावले आणि त्याच्यानंतर झाडू आणि फरशी पुसून घेणार आहे. मी आहे ना सकाळी रोज असं अंगणाला पाणी मारते. असं म्हणतात की जेव्हा आपण अंगण धुतो ना, तेव्हा कसं घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. तर आता फरशी वगैरे पुसून झाल्यावर आहे ना, मी माझं एनर्जी ड्रिंक रेडी करते. थोडंसं कोमट पाणी घेते ग्लासमध्ये आणि लिंबू पिळून घेते आणि हे जरा बसून ना शांतपणे पिते. असं आहे सकाळी आहे ना जरा कोमट पाणी प्यायलेलं चांगलं. त्याच्यामुळे तुम्ही नुसतं नॉर्मल जरी पाणी प्यायलं ना तरीही उत्तम आहे. तर आता कोमट पाणी वगैरे पिऊन झालं ना की मी किचनमध्ये आलेली आहे. आता जी रात्रीची भांडी वगैरे घासून मी जी ट्रेमध्ये ठेवते ना तर ती रिकामी करते. आता हे काल आहे ना लोणच्याची माझी बरणी आहे ती संपली होती, तर मी नेहमी काय करते अशी धुवून ना व्यवस्थित पुसून ठेवते. कसं याच्यामध्ये काहीतरी आपल्याला ठेवता येतं. तर दर महिन्याला एक माझी अशी बरणी असतेच, तर माझ्या खूप जमा होतात. त्याचा वापर हा होतोच म्हणून मी फेकून देत नाही शक्यतो. तर आता पीठ मळून घेते, म्हणजे कसं अंघोळ वगैरे होईपर्यंत पीठ व्यवस्थित मुरेल. आणि चपाती मी शक्यतो आता डब्बा वगैरे नाही आहे त्याच्यामुळे नाश्त्याला आम्ही चपातीच खाणार आहोत. मग ज्यांना जसं लागेल ना तसं पटपट देणार आहे करून गरम गरम. तर अंघोळीच्या आधी आहे ना अर्धा पाऊण तास योगा करते मी. असं आहे माझा प्रयत्न असतो की योगा करायच्या आधी माझी सगळी बाकीची कामं उरकावी, म्हणजे कसं मला योगामध्ये लक्ष देता येतो. कारण असं म्हणतात की तुम्ही जर योगा करताय तर पूर्ण लक्ष योगामध्येच असावा, आपला श्वास याच्याकडे असावा. म्हणून मी शक्यतो सर्व कामं उरकून घेते आणि नंतरच योगा करते. तर योगा झाल्यानंतर लगेचच आंघोळ करून घेतली आणि आंघोळीनंतर सगळ्यात आधी देवपूजा करणार आहे. त्यासाठी फुलं वगैरे बाहेर आणायला जावं लागतं बागेत. तर आता फुलं घेऊन येते आणि देवपूजा करते.
तर देवपूजा झाल्यानंतर आहे ना, मग बेडरूमची आवराआवर करते. तर विहानचं लुडबुड मध्ये मध्ये चालूच असतं. माझी 12:30-1 पर्यंत सगळीच कामं आवरलेली असतात, जेवण वगैरे. मग त्यानंतरचा टाईम हा विहानचा असतो, विहानसोबत मस्ती करायचा. कसं असतं, कामं तर नेहमी होतच असतात, पण मुलांनासुद्धा टाईम दिलं पाहिजे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.